हॅलो हॅलो, व्लॉगचा टाईम झाला आहे. यूज करायला नाही, फक्त एमर्जन्सीसाठी. कट केलेले फ्रूट्स खाली बघा, क्योंकि असली कहानी हमेशा नीचे छुपी होती है. आज टेस्को एक्सप्रेसमध्ये मैं दिखाने वाली हूँ यूके में रियल शॉपिंग, जी इंस्टाग्रामवर नाही पण रोजच्या आयुष्यात असते. चला बघूया. हॅलो एव्हरीवन आउट देअर, वेलकम टू माय सेकंड लॉंग व्लॉग. आजूबाजूला बघितलं तर रेस्टॉरंट्स, लाईट्स, स्ट्रीट वाईब्स खूप छान होतं. बिकॉज आज आपण रात्रीचं फिरणार आहोत. स्ट्रीटवर वॉक करता करता अचानक हा मोठा स्क्रीन दिसला. मग माझी क्युरिओसिटी तुम्हाला तर माहितीच आहे, लगेच जागी होतं आणि स्क्रीनजवळ गेले तर दिसला अचानक हा टेलिफोन. दोनदा विचार केला टच करू की नको, बट केला आणि लगेच कळालं, अरे हा तर फक्त एमर्जन्सीसाठी आहे. मग वाटलं चला बघूया या स्क्रीनवर नक्की आहे तरी काय. मैप्स दिख रहे थे तो मैंने सोचा चलो एक्सप्लोर कर लेते हैं. बट कॅमेराला लाईटनी कन्फ्यूज केलं. स्क्रीनच दिसत नाही आहे, पूर्ण वाईट लाईट, पण आइडिया समझाइला पुरेसा होता. उसके बाद सोचा अरे बस हो गया, नेक्स्ट ऑप्शन देख लेते हैं. वो था एमर्जन्सी कॉलिंग. माइंड ने बोला कर ले एक्सप्लोर, बट इथे हे खूप सिरियसली घेतात, सो नकोच. फिर दुसरा ऑप्शन एक्सप्लोर द सिटी. स्ट्रेंजर असाल तरी कोणते ठिकाणं फेमस आहेत, कुठे फिरायला हवं, सगळं इझिली कळतं. हे फीचर मला खूप आवडलं. इथे सगळं एका टचवर होतं. ये बहुत ही अच्छा फीचर है. जिन लोगों को ये सिटी पता नहीं है, जहाँ पर भी घूमने जाना है, वहाँ के फ़ोटोज़ एंड मैप्स के डायरेक्शंस एकदम प्रॉपरली डायरेक्ट किए हुए हैं. इट्स व्हेरी कन्व्हिनियंट फॉर द पीपल. पुढे चालता चालता कोस्टा कॉफी दिसली. नॉर्मली मला खूप आवडते आणि इकडची खूप फेमस आहे, बट आज कॉफ़ी आधीच घरी झालेली, सो मी नाही म्हटलं. आणि मग पुढे चालता चालता और ये सबवे. आई रियली लाइक सबवे ऑनेस्टली, बट आज मूड नहीं था. समटाइम्स बॉडी सेज नो राईट. मग वाटलं चला थोडं घरासाठी सामान घेऊया आणि तुम्हालाही टेस्को एक्सप्रेस आतनं कसं असतं ते दाखवता येईल. इनसाईड जातानाच पहिली सवय बास्केट उचलणं आणि शॉपिंगला ऑफिशियली स्टार्ट करणं. अरे ये क्या है, टेस्को में सच में सब कुछ मिल जाता है. प्लांट्स है, डेकोरेशन्स है. मला नेमकी कळत नव्हतं की ह्याला काय बोलतात, पण एक्साइटेड वाटलं की तुम्हालाही दाखवावं नक्की टेस्कोमध्ये काय काय असतं. चलो बास्केट उचलली आणि आता असली शॉपिंग करायला सुरुवात. ये टेस्को का सबसे फेमस मील डील सेक्शन है. कॉन्सेप्ट सिम्पल आहे, एक सँडविच, एक ड्रिंक, एक स्नॅक्स, ऑल टुगेदर चीपर प्राईजमध्ये. हे सकाळी सकाळी ऑफिसला जाताना खूप हेल्पफुल आहे. सकाळी सकाळी जर तुम्हाला काही बनवायला नाही मिळालं तर डायरेक्ट टेस्कोमध्ये या. बेस्ट ऑप्शन मील डील घ्या. चीपर प्राईजमध्ये तुम्हाला प्रोटीन बार मिळतो, एक सँडविच मिळतं, ड्रिंक तुम्ही कोणतंही चूज करू शकता. आयदर तुम्हाला सोडावाला पाहिजे की नॉर्मल कॉफीज किंवा ड्रिंक्स किंवा फ्रूट्सचे ड्रिंक्स कोणतंही. इवन तुम्ही चॉकलेट्स पण बाय करू शकता ह्या मील डीलमध्ये. म्हणजे एक सँडविच येतं, त्याच्यामध्ये एक ड्रिंक येतं, चिप्स येतात किंवा चॉकलेट्स येतात, काही पण तुम्ही चूज करू शकता. सो इथे मी दाखवते तुम्हाला सोडा ड्रिंक्स, जे की माझ्या हेल्थसाठी बिलकुल चांगले नाही आहेत. सो मी तुम्हाला लोकांनाही सजेस्ट करेल की तुम्ही पण सोडा ड्रिंक्स नका पीत जाऊ. बट ये देखो, स्टारबक्स कॉफी स्टोअरमध्येच मिळते. वेगळं स्टारबक्स शोधायची गरजच नाही. वर्किंग पीपलसाठी खूप जास्त कन्व्हिनियंट. आणि हा आहे व्हेजिटेबल सेक्शन. UK मध्ये प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, इवन व्हेजिटेबल्सला पण. जे आयटम्स लवकर एक्सपायर होतात त्यांना रिडक्शनमध्ये ठेवतात. सेम क्वालिटी लेस प्राईज. जर आजच वापरणार असेल तर बेस्ट डील. आपलं बास्केट उचललं आणि बघत होते हे काय आपल्या कामाचं दिसत नाही आहे आज. पुढे जाऊन बघितलं तर अवोकाडोज. पण आज माझं मन हो पण बोलत होतं आणि नाही पण बोलत होतं, बिकॉज मला आज ब्रेड नव्हते घ्यायचे आणि अवोकाडो सोबत ब्रेड खूप जास्त छान लागतो. आणि हा फ्रूट्स कट केलेला सेक्शन, हा तर वर्किंग प्रोफेशनलचा एक लाईफ सेवर आहे. जस्ट घ्या, खा आणि नो झंझट. पण एक रूल लक्षात ठेवा, नेहमी खालून चेक करा. कधी कधी फ्रूट्स ओव्हरराईप किंवा खराब असू शकतात. आणि ही माझी कायमचं कन्फ्युजन. पार्सले आणि कोरिएंडर आधी लूज यायचं, आता पॅकेटमध्ये येतं, म्हणून डिफरन्स ओळखायला सोपा झाला आहे. बट पहिलं थोडं ट्रिकी होतं. इथे नाव नीट वाचणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. अब ये है फ्रोज़न फ्रूट का सेक्शन, बट मी यूजुअली अवॉइड करते. फ्रेश खाणं मला जास्त आवडतं, इसलिए ये सेक्शन स्किप कर लेते हैं. फ्रूट सेक्शन में आते ही पहली नज़र में बनाना. एक हैबिट ऑटोमेटिक हो जाती है. हर बनानों को देखो, क्योंकि साइज़, कलर सब मॅटर करता है. मला तर जास्त पिकलेले पण नाही आणि जास्त कच्चे पण नाही असे बनाना आवडतात. बेस्ट तर मला तेच वाटतात. अरे ये देखो मैंने क्या देखा, न्यू
मैंगो। यूके में मैंगो हर सीज़न में मिल जाते हैं. टेस्ट खूप जास्त डिफरंट असतं, बट अवेलेबिलिटी फुल टाईम असते. लाईक फुल ईयरमध्ये तुम्हाला कधी पण मँगोज इथे मिळू शकतात. ऑरेंज लेना हो तो एक नहीं 2-3 बार चेक करना पड़ता है. ॲक्च्युली पहिला जो मी घेतलेला ना त्याच्यामध्ये एक कच्चा होता असं मला वाटत होतं, बिकॉज तो ग्रीन दिसत होता. सो मी चेक करत होते की अजून कोणता चांगला भेटतो आहे का. इथे नीट चेकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जल्दी में लिया तो रिग्रेट. किवी मी नॉर्मली घेत असते, पण ही खूप जास्त कच्ची होती. 60p पर किवी म्हणजे 60 रुपीजपेक्षा जास्त. कच्ची असेल तर परत ठेवलेलंच बरं, नाहीतर खूप जास्त आंबट लागते. इथे अनियन्स 2 प्रकारचे असतात, व्हाईट आणि रेड. प्राईज ऐका, 25p पर अनियन्स म्हणजे 25 रुपीज पर अनियन. मी ॲक्च्युली हे तुम्हाला का सांगते बिकॉज मी जेव्हा नवीन आलेले ना तेव्हा माझ्यासाठी हे खूप शॉकिंग होतं की व्हाईट अनियन पण इथे वापरतात. आपल्या इथं तर युजली फेकून देतात बिकॉज असं बोलतात की व्हाईट अनियन्स चांगले नसतात, ते उन्हाने खराब झालेले असतात. तर हे माझ्यासाठी थोडं नवीन होतं. आणि हे बघा लेमन. सांगा किती रुपीजला असेल हा एवढूसा लेमन. 40 रुपीजचा एक लेमन. साईज पाहून वाटतं का तरी. हे बघा मोठे टोमॅटोज 1 पाऊंडमध्ये 6 म्हणजे साधारण 100 रुपीज. चेरी टोमॅटोज पाहिला, पण आज फ्रेश नव्हते दिसत. रात्रीकडे व्हेजिटेबल्स थोडे संपत येतात म्हणून क्वालिटी कमी असते. मग राईस सेक्शन खरंच लाईफ सेवर आहे हां. 1.40 पाऊंड्समध्ये म्हणजे साधारण 150 रुपीजमध्ये 1 kg राईस मिळतो इकडे. बेसिक पण इम्पॉर्टंट गोष्ट. इथे प्रॉपर गरम मसाले पण मिळतात, पण थोडे महाग असतात. थोडे म्हणजे खूप जास्ती महाग असतात. आता तुम्ही बघू शकता की 2.25 रुपीजला इथे टर्मरिक आहे, सिनेमन आहे, त्याच्यानंतर ब्लॅक पेपर आहे, सॉल्ट पण बघा. सॉल्ट 2.20 म्हणजे साधारण 250 रुपीजच्या आसपास 750 ग्राम्सची सॉल्ट मिळते. आणि हा माझा फेवरेट सेक्शन चॉकलेट्सचा. यूकेमध्ये आता एक नवीन फंक्शन चालू होणार आहे, म्हणून सगळे चॉकलेट्स एग्सच्या शेपमध्ये आहेत. चॉकलेट काढण्यामध्ये थोडं स्ट्रगल होत होतं, बट स्टील दाखवायचं होतं म्हणून काढलंच. आता हे मिनी एग्सचं कॅडबरीचं चॉकलेट होतं, तर हे एवढंसं चॉकलेट 4.50 पाऊंड्सला म्हणजे किती झाले साधारण 450 किंवा 500च्या आसपास. आणि हा क्यूटचा रॅबिट किती छान आहे ना. क्रिएटिव्हिटी एकदम नेक्स्ट लेवल आणि फुल चॉकलेटचा बनलेला. आणि हे बघा काहीतरी नवीन टॉर्टियाज खरं तर मैद्याचेच बनलेले चपातीज भेटतात इथे. खूप छान ऑल्टरनेटिव्ज आहेत. किंवा मग तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. इथे पिटा ब्रेडसुद्धा मिळतात. हे सगळं मैद्याचं असल्यामुळं मी काहीसुद्धा नाही घेत. तर मग हा नेक्स्ट चॉकलेटचा सेक्शन होता. आणि इथे हे कॅडबरीचं इतकं मोठं चॉकलेट मिळतं. सेम आपल्या म्हणजे मी जिथे राहते तिथे मोडे चॉकलेट मिळतं, तर त्याचं ऑल्टरनेटिव्ह म्हणून मी हे घेत असते दरवेळी. पण आज मला हे नव्हतं घ्यायचं बिकॉज माझ्याकडे घरी आहे ऑलरेडी. आणि हे आहे माझं हर टाईमचं फेवरेट, जे की माझं घरी संपलं आहे, फ्रूट अँड नट. तर हे मी घेते दरवेळी अप्रॉक्सिमेटली 300 रुपीजला. आता प्राईस वाढली आहे त्याची, तर नियरली म्हणजे 3 पाऊंड्सला आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेट करा आता की 3 पाऊंड्स म्हणजे नक्की किती INR होतात. आणि तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की किती झाले त्याचे. सो हे आहे दुधाचं सेक्शन. दूध इथे जनरली खूप साऱ्या प्रकारचं मिळतं, बट मला जेवढं माहिती आहे तेवढं सेमी स्किम्ड, फुल स्किम्ड आणि वोल मिल्क. आणि हे नेक्स्ट आहे जे मी नवीनच आजच पाहिलं होतं इथे, म्हणजे जर्सी मिल्क. तर इथे हे ऑरेंज कलरचं काहीतरी दिसत होतं. मला माहीत नाही की ह्याच्यामध्ये नक्की काय प्रोटीन किंवा काय डिफरन्स असतो. जर तुम्हा लोकांना माहीत असेल जर्सी फाइन मिल्क काहीतरी असं होतं तर नक्की सांगा. यूके में टेस्को शॉपिंग करते टाइम एक शब्द बार बार दिखता है, क्लब कार्ड. क्लब कार्ड बेसिकली टेस्को का लॉयल्टी कार्ड है. अगर आपके पास ये कार्ड है तो सेम प्रोडक्ट आपको कम प्राइस में मिल सकता है. बिना क्लब कार्ड प्राइस ज़्यादा, क्लब कार्ड के साथ प्राइस कम. सिंपल लॉजिक. चला तर मग गाईज आजचा व्लॉग मी इथेच संपवते आहे. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.